नमस्कार मित्रांनो, पावसाळा चालू आहे सध्या आणि पावसाळ्यात भरपूर लोक जवळच्या आसपासच्या ठिकाणी किंवा लांबच्या ठिकाणी फिरायला जात असतात. परंतु हे जात असताना ते विसरता की आपण हॉटेल आणि टुरिझमचे स्टॉक कधी बघतच नाही. माझा खूप चांगला अनुभव सांगतो किंवा ज्याला कुणाला मी विचारेल तो कधीच मला असं सांगत नाही की त्याने हॉटेल किंवा टुरिझमच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलंय. म्हणजे 4-5 वर्षापूर्वी किंवा करोना काळात जरी आपण बघितलं तेव्हा काय विचार होता की नको, करोना चालू आहे, इकडे तिकडे जायला नको, बरोबर? किंवा इन्फेक्शन होऊ शकतं, बाकीच्या गोष्टी. परंतु त्याच्यानंतर हॉटेल आणि टुरिझम सेक्टर्सनी स्टॉक्सनी अतिशय चांगल्या प्रकारे बूम घेतलेली आहे, वरती जात आहे. आणि हे असे स्टॉक आहे ज्याचा आपण विचार करत नाही, परंतु हे स्टॉक वाढत राहतात, बरोबर? तर मग आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये हॉटेल आणि टुरिझमचा काय ट्रेंड आहे. व्हिडिओ अतिशय कमी वेळेचा होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायलाच पाहिजे आणि बघताय तर एक लाईकचं बटन नक्की दाबून घ्या. आता लोकांचा नॅरेटिव्ह पण चेंज होतोय. करोना गेल्यापासून जास्तीत जास्त बाहेर जेवायला जाणं. आता हॉटेल म्हटल्यावर फक्त साधे छोटे छोटे रेस्टॉरंट्स वगैरे नाही तर मोठमोठ्या हॉटेलच्या चेन्स पण असतात. टुरिझम म्हणजे फिरायला जाणं, एखाद्या ठिकाणी जात असेल. मागे बघितलं मालदीव्स आणि बाकीच्या ठिकाणी लक्षद्वीप, अशा प्रकारे ट्रेंडिंग चालू होतं. ओके, मग त्या ठिकाणी फिरायला जातोय तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी एक्सपेंडिचर पण होतंय, लोक पैसे खर्च करताय, कमाईत वाढ होतीये. सोबतच हॉटेल्समुळे पर्यटन क्षेत्रात सुद्धा वाढ होते. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेला आणि तिथे हॉटेलच नसेल तर तुम्ही काय म्हणता, नको तिकडे जायला नको, सोयी सुविधा नाहीये तिथे, किंवा खूप सगळी गर्दी आहे परंतु आम्हाला फॅसिलिटीज अवेलेबल नाहीये. नवीन उद्योग तयार होता, रोजगार पण वाढतो आणि या वेळच्या बजेटमध्ये महत्वाची गोष्ट, जवळपास 2,500 करोड रुपये अलोकेट झालेले आहे हॉटेल आणि टुरिझम सेक्टरला. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, मग आता इथून पुढे व्हिडिओ बघायचा की नाही? हो, नक्की बघा, कारण की मी तुम्हाला सांगणार आहे 4 असे स्टॉक जे हॉटेल आणि टुरिझमच्या सेक्टरमध्ये अतिशय उत्तम स्टॉक आहे आणि त्यात कुठल्या लेवलला गुंतवणूक करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. इथपर्यंत व्हिडिओ समजला का? व्हिडिओ जर समजला असेल तर एक लाईक नक्की द्या, एक कमेंट द्या आणि तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा. तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात तगडा जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे इंडिगो. ओके, इथे कर्सर माऊस जिथे दिसतोय तिथे नाव आहे इंडिगो. ओके, या शेअरची सध्याची किंमत जरी जास्त वाटत असली तरी ऐकून थोडंसं थक्क व्हाल की मागच्या 4 वर्षात जवळपास 5 वर्षात 100% सीएजीआर दिलेला आहे. सीएजीआर म्हणजे काय? दरवर्षी तो 100% वाढतोय, असं तो मागच्या 5 वर्षापासून वाढत आहे आणि आता पण त्याचे वाढण्याचे फुल फुल चान्सेस आहे. आता आत्ताच्या लेवलला आलेला आहे तो शेअर, इथे बघू शकता. आता थोडक्यात मी तुम्हाला त्याला एक्सप्लेन करतो आणि कुठे घ्यायचा हे सांगतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, इथे हाय त्यांनी याच्या अगोदरचा हाय इथे दिलेला आहे, जी किंमत 4,493 आहे. याच्या अगोदरचा हाय इथे दिलेला आहे आणि तिसरा हाय पण याच्या जवळपासच आहे. याचा अर्थ काय? हा जर हाय ब्रेक झाला, आता इथे चालू आहे ना, हा जर ब्रेक झाला आणि हा या लेवलच्या वरती गेला, कुठल्या? या 3 लेवलच्या वरती जर तो स्टॉक जात असेल, असा बघा, या लेवलच्या वरती, इकडे याला नको घ्यायला, इथे या लेवलच्या वरती जर स्टॉक जात असेल, म्हणजे तुम्ही समजून घ्या 45च्या वरती जर स्टॉक जात असेल तर हा स्टॉक बाय करायला अतिशय उत्तम स्टॉक आहे. पुढचं टार्गेट जवळपास याचं 5,500च्या आसपास असणार आहे, म्हणजे 1,000 रुपयाची वाढ तुम्हाला वर्षभरात सुद्धा मिळू शकते. आता 5 वर्षापासून एवढा वाढायला आणखी एक महत्वाची गोष्ट की 23% याचा दरवर्षी प्रॉफिट होतोय. ओके, 23% प्रॉफिट मध्ये वाढ खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्यांनी ते मेंटेनच करून ठेवलेले आहे. सध्या हा अप ट्रेंडिंग स्टॉक आहे आणि तुम्ही आता सोमवारी जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा पण सुद्धा तुम्ही त्याला चेक करू शकता. दुसरा स्टॉक जो आहे तो आहे इंडियन हॉटेलचा स्टॉक आहे, जवळपास 650 रुपयाच्या आसपास आहे. आणि हे स्टॉक मी मुद्दाम काढलेले आहे कारण की हे स्टॉक मला जसे दिसताय ना इथून, ते सगळे अप ट्रेंडिंग वरच दिसत आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही पण या अप ट्रेंडिंगचा फायदा घ्यावा. स्टॉक मध्ये जर तुम्ही लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर या ठिकाणी तुम्ही बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा एक स्टॉक पण तसा आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, इंडिगो जर शेअर वाढत असेल ना तर एव्हिएशन सेक्टर डेफिनेटली वाढतच वाढतं आणि त्या अनुषंगाने बाकीचे शेअर पण वाढतात. आता इंडियन हॉटेल्स काय प्रोव्हाइड करतात? ती हॉटेलची चेन प्रोव्हाइड करतात. आणि असं नाही की भारतातच प्रोव्हाइड करतं, तर भारत सोडून इतर 12 कंट्री आहे याच्याकडे, या इंडियन हॉटेल्सकडे, आणि जवळपास 100 सिटीमध्ये याचे हॉटेलिंग आणि हॉस्पिटॅलिटी हे सेवा, हे हॉटेल, हा स्टॉक प्रोव्हाइड करतो.
जर माहिती नसेल तुम्हाला तर फेमस ब्रँड आहे ताज हॉटेल. ताज हॉटेल याच हॉटेलच्या अंडरमध्ये येतं. दुसरं ताज विवांता याच हॉटेलच्या अंडरमध्ये येतं. जिंजर हॉटेल, ओके, ते पण याच हॉटेलच्या अंडरमध्ये येतं, इंडियन हॉटेल्समध्ये. ओके. आणखी एक महत्वाचा शेअर आहे IRCTC. रेल्वेसाठी आहे, टुरिझमसाठी आहे आणि हॉटेलिंग सेक्टरसाठी पण IRCTC हा रेल्वेचा स्टॉक आहे. अतिशय उत्तम स्टॉक आहे. याबाबत जास्त सांगायला नको. बाईंग पॉईंट याचे तुम्ही बघू शकता. सध्या हे बघा, इतक्या दिवसाचा हा रिव्हर्सिबल ट्रेंड चालू होता. आता त्याने पॉझिटिव्ह ट्रेंड पकडलेला आहे आणि तुम्हाला सध्या 984 ला भेटू शकतो आणि याचं नेक्स्ट टार्गेट जवळपास 1200च्या आसपास असू शकतं 2 ते 3 महिन्यात. आता तुमचा विचार असेल, सर आम्हाला कमी प्राइसच्या कंपन्या द्या, तर कमी प्राइसची पुढचा स्टॉक आहे ट्रॅव्हनिल्स टेक्नॉलॉजीचा. ट्रॅव्हनिल्स टेक्नॉलॉजी ही कंपनी थोडीशी व्हॉल्यूम मध्ये कमी आहे हिचे स्टॉक्स. ओके, त्यामुळे हिच्यात जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर थोडं जपून. आणि आणखी एक आहे लेमन ट्री. लेमन ट्री मध्ये तुम्ही बिंदास इन्व्हेस्टमेंट करू शकता, जेणेकरून हा कमी रुपयाचा पण स्टॉक आहे. जवळपास 146 रुपयाचा आहे. बऱ्याच जणांना वाटतं की यार एवढ्या प्राइस मध्ये टुरिझम सेक्टर मध्ये इन्व्हेस्ट करायला नको, तर या दोन कंपन्या 150 रुपये 200 रुपयाच्या आतल्याच आहे. एक 146 रुपयाची आहे आणि दुसरी 177 रुपयाची आहे. व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर तुम्ही कुठला स्टॉक घेऊ शकता किंवा कुठला स्टॉक घेणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्हाला जर डीमॅट अकाउंट काढायचंय, शेअर मार्केट शिकायचंय, तर पुस्तक आहे. पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. किंवा तुम्हाला डीमॅट अकाउंट काढायचं, डीमॅट अकाउंट काढल्यावर पण माझ्याकडनं भरपूर चांगल्या ऑफर आहे ज्या तुमच्या जीमेल वर डायरेक्टली तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही शेअर मार्केट अतिशय सोप्या पद्धतीने शिकू शकता, ट्रेडिंग करू शकता, नॉलेज गेन करू शकता. ओके, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. धन्यवाद.